समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सुद्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, असा कोणताच क्षण नाही जेव्हा त्यांनी मला सांभाळले नाही. असा कोणताच क्षण नाही त्यांनी मला सांभाळले नाही. अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही. अक्कलकोट हे दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही. स्वामी भक्त हो, स्वामींच्या दर्शनाची ओढ प्रत्येक भक्ताला लागते. प्रत्येकाला असं वाटतं की अक्कलकोटला आपल्याला जायला मिळावं आणि स्वामींना डोळे भरून पाहावं. पण हे बघा, अक्कलकोटला जायचंच आहे, स्वामी महाराज आपल्याला बोलवणारच आहे. पण तोपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा जर आपण स्वामी नामाचा जप अखंड चालू ठेवला, उठता बसता स्वामी स्वामी केलं, तर निश्चितच स्वामी महाराज आपल्याला भेटण्यासाठी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा देखील स्वामी महाराजच पूर्ण करतील. एवढा जरी विश्वास आपण आपल्या स्वामी माऊलीवर ठेवला तर निश्चितच स्वामी आपल्याकडून हे स्वामींचं छत्र कधीही काढून घेणार नाही. आपल्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव स्वामी महाराज कायमच करत राहतील. या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे काही वेळा नियती तुला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त तुला तुझं कोण आणि परक कोण याची ओळख पटवून देण्यासाठी. अरे तुझ्याबद्दल कोणी काहीही बोलू दे, ते फार मनावर घेऊ नकोस. त्यांच्याशी प्रतिवादही करू नकोस, कारण मनात एकदा वाद आला की द्वेष आपोआप येतो आणि द्वेष कधीच तुला शांतता प्रदान करू शकत नाही. म्हणून काही गोष्टी तुझ्या भल्यासाठी सोडूनच द्यायला शिक. हो, पण जिथे तुझी चूक नाही तिथे मात्र झुकू नको आणि जिथे तुला सन्मान नाही तिथे मात्र थांबू नको. पण अशा वेळेस ना तक्रार करायची ना वाद घालायचा. फक्त हळूच त्या ठिकाणाहून बाजूला निघून जायचं आणि स्वतःचं असं अस्तित्व स्वतःच जपायचं. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हटलं जातं. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावाच लागतो. अरे तुझ्या या विज्ञानाच्या युगात चुकीच्या पासवर्डने मोबाईल सुद्धा उघडत नाही. मग एखाद्याच्या चुकीच्या वाईट कर्मांमुळे सुखाचे दरवाजे कसे खुले होतील? त्यासाठी कर्म हे नेहमीच चांगलेच करावे लागतात. चांगले कर्म हाच सुखाचा पासवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. कर्म चांगले ठेवावे लागतातच, नाहीतर फक्त देवपूजा करून देव कधीही प्रसन्न होत नाही. अरे भक्तीला दोन मार्ग असतात, जिथे तू तुझ्या प्रामाणिकपणाने आणि प्रयत्नाने तुझ्या स्वतःच्या शक्तीच्या पलीकडील शक्ती आकर्षित करू शकतो. आणि ती शक्ती म्हणजे भगवंताची शक्ती, आमच्या नामाची शक्ती. काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नको. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो. काही गोष्टींना वेळ लागतो, पण सातत्याने विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्या गोष्टी नक्कीच पूर्ण होत असतात. अरे ज्याची आमच्यावर मनापासून अनन्य भक्ती असते अशा भक्तांचा आम्ही स्वतः दास होतो. जे भक्त आम्हाला हृदयात प्रस्थापित करतात असे भक्त आम्हाला अत्यंत प्रिय असतात आणि अशा भक्तांच्या भेटीची ओढ आम्हाला देखील लागलेली असते. हा त्रैलोक्यपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तांच्या अधीन होऊन त्यांच्याबरोबर संचार करू लागतो. जसं नासलेल्या दुधापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. गरज असते ती दूध नासलेला आहे या निराशेतून बाहेर पडण्याची आणि थोड्याशा कल्पकतेची. जीवनही असंच आहे. आलेल्या प्रत्येक संकटात दडलेली संधी शोधता आली की बरेच प्रश्न मार्गी लागतात. जिथे आमची भक्ती मनापासून केली जाते त्या ठिकाणी हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती भक्तांना वारंवार येते. म्हणूनच तुलाही आमची प्रचिती घ्यायची असेल तर आमच्यावर विश्वास ठेवायला शिक. तुझ्यावर येणारी संकटे आम्ही कधीही पाठवत नाही. तुझ्या वाट्याला येणारी संकटे, तुझ्या वाट्यात येणारे अडथळे हे सगळं काही तुझ्या कर्माचा भाग असतो. पण त्यालाही मात्र तू आम्हाला दोष देतो. अरे आम्हाला दोष देण्यापेक्षा तुझी स्वतःची कर्म चांगले ठेव आणि या कर्मातून तुझी सुटका होण्यासाठी आमचं नामस्मरण कर. जो सातत्याने आमचं नाम जपतो त्याला ह्या कर्माच्या फेऱ्यातून सुटका नक्कीच मिळत असते. पण त्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागतो, थोडासा संयम ठेवावा लागतो आणि थोडेसे प्रयत्न देखील करावे लागतात. ज्या भक्ताच्या मुखात सदैव आमचं नाम असतं तो या चक्रातून पटकन बाहेर निघतो आणि स्वामीमय होऊन जातो. आमच्या भक्तासाठी आम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात येतो आणि आमच्या भक्तांना दर्शन देऊन जातो.
मार्गदर्शनही करतो आणि संकटातून बाहेर देखील काढतो. पण कधी कधी आमच्या भक्ताला मात्र आमची ओळख पटतच नाही. आमचा भक्त आम्हाला शोधतो ते फक्त मूर्तीमध्ये आणि फोटोमध्ये. अरे पण जर तुला आम्हाला शोधायचं असेल तर या सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूमध्ये आम्ही आहोत. फक्त तुझा बघण्याचा दृष्टिकोन मात्र तेवढा सकारात्मक असायला हवा. तुझा विश्वास मात्र तेवढा आमच्यावर 100% असायला हवा. जेव्हा तू 100% विश्वास ठेवून आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही तुझ्या आजूबाजूला सदैव असतो. जशी हवा तुझ्या डोळ्याला दिसत नाही पण ती तुला स्पर्श करते, ती हवा तुझ्या आसपास आहे हे तुला जाणवतं, तसंच आमचं आहे. जेव्हा तू मनापासून आमचं नाम घेतो तेव्हा आम्ही तुझ्या आजूबाजूला असतो, तुला स्पर्श करत असतो, तुला मायेने जवळही घेत असतो. आणि जेव्हा तुझी भक्ती निर्मळ असते तेव्हा या सगळ्या गोष्टींची तुला प्रचिती देखील येत असते. अरे कधी कधी तुझ्या आयुष्यात असे प्रसंग येतात की तुला वाटतं की आता सगळं काही संपलं आहे, आता काहीच होऊ शकत नाही. पण अशा वेळेसच पुढचा नकारात्मक विचार बाजूला होऊन तुझ्या डोक्यात सकारात्मक विचार येतो. तेव्हा तो सकारात्मक विचार आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा हा स्वामीच असतो. नकारात्मक विचार करत बसण्यापेक्षा नेमकं या वाईट गोष्टींमधून चांगलं काय करता येईल याचा विचार कर. थोडंसं शांत बस, डोळे बंद कर आणि मनाने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. आमचं नाव मुखात ठेव. मग बघ, हळूच तुला आमचा सहवास जाणवेल, आमच्या अस्तित्वाची ओळख पटेल आणि पुढचा रस्ता तुला सोपा वाटू लागेल. धूसर झालेला मार्ग सापडू लागेल आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होईल. आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने तुझी आणि आमची भेट होईल. आणि जेव्हा अशा प्रकारे तू मन एकाग्र करून आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुझ्या कानावर फक्त एकच शब्द पडतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशमध्ये खूप मोलाचा असा संदेश आपल्याला मिळालेला आहे. बऱ्याचदा आपल्या बाबतीतही असंच घडतं. आपण स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो पण एकामागे एक संकट आपल्या वाट्याला येतच राहतात आणि हळूहळू आपला स्वामींवरचा विश्वास कमी पडू लागतो. आणि मग असं वाटतं की आता सगळं काही संपलं आहे, पुढे काहीही चांगलं होऊ शकत नाही. पण हीच ती वेळ असते आपल्या परीक्षेची, आपल्या विश्वासाची. म्हणूनच या क्षणामध्ये, या वेळेमध्ये स्वामींवर ठेवलेला विश्वास कुठेही आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही. उलट या वाईट काळामध्ये अजून स्वामींचं नामस्मरण करायचं, अजून स्वामींच्या जवळ जायचं आणि आपला विश्वास स्वामींवर किती पक्का आहे हे स्वामींना दाखवून द्यायचं. जेव्हा स्वामींना आपण आपला विश्वास दाखवून देतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामी भक्त म्हणून ओळखले जातो आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी देखील हळूहळू सुटू लागतात. आणि ह्या अडचणी आपोआप सुटत नाही तर त्या सुटण्यासाठी स्वामी महाराज स्वतः आपल्याला मदत करतात. ज्यांच्यावर स्वामींची कृपा असते त्यांना नशिबात नसलेल्या गोष्टी देखील हळूहळू मिळू लागतात. फक्त तोपर्यंत मात्र आपल्याकडे संयम असायला हवा. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सुद्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती घेऊन, नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.